आपण कुणाची संगत धरतो, कुणासंग कसं वागतो, ह्या पद्धतीवर आपला प्लॅटफॉर्म ठरलेला असतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की पाणी याची संगत कुणाशी आहे त्या पद्धतीनेच त्याचं महत्त्व कळतं. आपण जर पाणी ओंजळीमध्ये घेतलं तर आपण ते नक्कीच पिऊ शकतो, परंतु तेच पाणी गटारामध्ये नाल्यामध्ये पडलं आपण पिऊ शकतो का? पिण्याचं तर दूरच, पण आपण त्याने पायसुद्धा धुवू शकत नाहीत. बरोबर आहे की नाही? आणि तसेच तेच पाणी शिंपल्यामध्ये पडले तर त्याचा मोती होतो. म्हणजे बघा, पाणी तेच, पण ठिकाण वेगळे, प्लॅटफॉर्म वेगळं आणि संगत वेगळी, तर पाण्याची व्हॅल्यू कळली लोकांना. बरोबर आहे का नाही? तशीच मानवाचं आहे. जर आपण कुणाशी संगत धरत असतो ना, तो माणूस खरंच त्या लायकीचा आहे की नाही, त्याच्याशी राहिल्यानंतर आपला खरंच विकास होणार आहे की नाही याचाही नक्की विचार करा. आणि हा विचार बिझनेसमध्ये तर तुम्हाला नक्की करायला पाहिजे. कारण आपण जर पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस करत असताना तर आपला पार्टनर नक्कीच आपल्याला पाण्यापासून आपलं स्वतःचं शिंपले बनवण्यात आपल्याला मदत करेल किंवा नाही करणार याचाही नक्की विचार करा. आणि तुम्ही समजा 1% जरी बिझनेस करत असताल तरीसुद्धा स्वतःचे स्पर्धक असतात. दुसऱ्याची स्पर्धा करण्याची आपल्याला काहीच गरज नसते. स्वतःचे स्पर्धक व्हा आणि इतकं सक्सेसफुल व्हा की दुनियामध्ये तुमचं नाव बिझनेसमॅनच्या यादीत घेतलं पाहिजे. आणि बिझनेस हा मोठाच असावा असा काही मान नाही. छोटा जरी असला तरी तो बिझनेसमॅनच होतो. म्हणून नक्की विचार करा आणि बिझनेस स्टार्टअप करा.